साम्राज्य सामान्यांचा असामान्य। इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारी शैक्षणिक अर्थसहाय्य व शिष्यवृत्ती योजना बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात सोलापुरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। कामगार संघटना महासंघ सोलापूरच्या वतीने पूनम गेट येथे आंदोलन करत 13 जुलै 2026चा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांच्या पाल्यांना इयत्ता पहिलीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती व विविध शैक्षणिक लाभ दिले जात होते। मात्र शासनाच्या नव्या निर्णयामुळे हजारो कामगार कुटुंबांवरील शैक्षणिक मदतीचा आधार हिरावला जाणार असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। यावेळी आंदोलकांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या भूमिकेवरही टीका करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली। कामगार विरोधी निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कामगार संघटना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आज महाराष्ट्रामध्ये कामगारांची जे महामंडळ आहेत त्यात वेल्डिंग कामगार, बांधकाम कामगार, रंगरंगोटी करणारे कामगार, प्लंबर असो, इलेक्ट्रॉनिकचा काम करणारे, लाईट फिटिंगचा काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातले बांधकाम मंडळामध्ये आज लाखो कामगार आहेत। आज शेतकऱ्यातून त्या कामगारांचे कोट्यावधी हजारोना रकमा जमा होत्यात। ती रक्कम हडप करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे आणि त्या ठिकाणी राज्याच्या कामगार मंत्र्यांनी विवेक कुंभार नावाचा सैतान भांडवलखोर अधिकारी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे। हा माणूस आज या ठिकाणी राज्यातल्या कामगारांना जो शिक्षण आर्थिक जो लाभ दिला जात होता स्कॉलरशिपच्या नावाने, तो 1ली ते 10वी पर्यंत त्या ठिकाणी आर्थिक लाभ थांबवण्याचा काम या ठिकाणी या मंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेला आहे। विवेक कुंभार आणि या राज्याचा कामगार आयुक्त तुंबोळ नावाचा अधिकारी आणि या कामगार मंत्री या सर्वांनी संगनमताने 25,000 कोटी रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि या कामगारांच्या वेगवेगळ्या विविध योजनेअंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी लाभ देण्याचा प्रयत्न केलाय।